करणारी व्यक्तीच का दिसते? ती रोज सकाळी सगळ्यांसाठी उठायची, पण तिच्या थकव्याला मात्र घरात जागाच नव्हती. ऑफिस, घर, मुलं, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना ती हळूहळू आतून तुटत होती. पण त्या दिवशी तिने फक्त एकच प्रश्न विचारला, जर तुमच्या मुलीला रोज असंच रडावं लागलं तर तुम्ही तिला काय सांगाल? आणि त्या एका प्रश्नाने संपूर्ण घर शांत झालं. कारण पहिल्यांदाच एका सासूला समजलं होतं की सून म्हणजे घरातली नोकराणी नसते, तीही कोणाच्या तरी काळजाचा तुकडा असते. जर तुमच्या मुलीला हे सहन करायला लागलं तर तुम्ही तिला काय सांगाल? त्या रात्री पहिल्यांदा एका आईला स्वतःची चूक दिसली. चला तर मग जाणून घेऊया एका स्त्रीची व्यथा या कथेद्वारे. सून म्हणजे आपल्या घरातील नोकर नाही, तीही कोणाच्या तरी घरची लेक असते. पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि त्या पावसातून पूर्ण भिजलेली सायली घरात शिरली. एका हातात ऑफिसची बॅग, दुसऱ्या हातात 3 वर्षाची मुलगी परी. सायलीचा चेहरा पूर्ण थकलेला होता. सकाळी 7 वाजेला घराबाहेर पडलेली ती आता तब्बल 12 तासांनी घरी आली होती. ती दारात येताच सासूबाई शैलजाताई सोप्यावरून उठल्या आणि म्हणाल्या, सायली, पटकन फ्रेश हो आणि किचनमध्ये जा. आज माझी मुलगी आणि जावाई येणार आहे जेवायला. सायली काही सेकंद शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. कारण आज ऑफिसमध्ये खूप मोठी मीटिंग होती. वरून परतीच्या रस्त्यात प्रचंड ट्रॅफिक. ती अक्षरशः थकून कोसळण्याच्या अवस्थेत होती. पण तरीही ती शांत होती. आई, आज बाहेरून मागूया का? खूप दमले हो मी. हे ऐकताच शैलजाताईचा चेहरा बदलला. आमच्या काळात आम्ही इतकं कधी बोललो नाही. 2-2 मुलं सांभाळली, शेतात काम केलं आणि तरी सगळ्यांना गरम जेवण बनवून दिलं. सायली काही बोलली नाही. तेवढ्यात तिचा नवरा निखिल आत आला. त्याने सायलीकडे पाहिले. तिचे थकलेले डोळे पाहून त्याला सगळं समजलं. तो शांतपणे म्हणाला, आई, आज मी ऑर्डर करतो. काय? बाहेरचं जेवण माझी मुलगी आणि जावयाला? शैलजाताई रागाने म्हणाल्या. निखिल शांत होता. आई, सायली माणूस आहे, मशीन नाही. हे ऐकताच शैलजाताई अधिक चिडल्या. बायको आली आणि आता आई वाईट वाटायला लागली का तुला? सायली लगेच मध्ये पडली. नाही आई, तसं काही नाही. पण निखिल म्हणाला, आई, प्रश्न बरोबर किंवा चुकीचा नाही. प्रश्न समजून घेण्याचा आहे. थोड्याच वेळात बेल वाजली. निखिलची बहीण राधा आणि तिचा नवरा आले. राधा आत येताच म्हणाली, वहिनी, काय बनवलंय? खूप भूक लागलीये. तेवढ्यात तिला टेबलवर ठेवलेलं पार्सल दिसलं. ती लगेच म्हणाली, अरे वा, आज बाहेरचं मागवलं? मग वहिनीला आज कामाचा कंटाळा आला वाटतं. सायलीने फक्त हलकंसं हसू दिलं, पण निखिलला ते टोचलं. तो म्हणाला, राधा, ती सकाळपासून ऑफिसमध्ये होती. राधा हसत म्हणाली, मग काय झालं? आम्ही पण काम करतो. तेव्हा निखिल शांतपणे म्हणाला, हो, पण तुझी सासू तुला मदत करते. इथे सायली एकटीच सगळं करते. हॉलमध्ये शांतता पसरली. राधाचा चेहरा उतरला. कारण ते सत्य होतं. जेवण सुरू झालं. सगळे खात होते, पण सायली मात्र शांत होती. तेवढ्यात परी धावत आली आणि म्हणाली, मम्मा, तू रडतेस का? सगळे थबकले. सायली लगेच हसली, नाही ग बाळा. पण परी निरागसपणे म्हणाली, मम्मा रोज रात्री रडते. हे ऐकताच निखिलच्या हातातला घास खाली पडला. त्याने सायलीकडे पाहिले. सायली मात्र नजर चुकवत होती. त्या रात्री पहिल्यांदाच निखिलने लक्ष दिलं. सायली सगळ्यांसाठी जगत होती, पण तिच्यासाठी कोणीच नव्हतं. तिच्या वेदना कोणालाच दिसत नव्हत्या. रात्री सगळे झोपले. सायली किचन आवरत होती. निखिल तिच्या जवळ आला. तो सायलीला पाठीमागून मिठीत घेत म्हणाला, सायली,
तू खरंच एवढी त्रासात आहेस? मी नाही देऊ शकलो तुझ्याकडे लक्ष. पण तू मला एकदाही तुझा त्रास सांगणं गरजेचं नाही समजलं? इतका वाईट आणि निष्ठुर आहे तुझ्या नजरेत मी? खरं सांगू का, मीच मूर्ख आहे जो तुझा त्रास, तुझ्या वेदना समजू शकलो नाही. हे ऐकताच सायलीच्या डोळ्यातला पाण्याचा बांध फुटला. मी थकते हो निखिल, खूप थकते. सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असते. ऑफिस, घर, मुलगी, जबाबदाऱ्या. पण माझं थकणं कोणालाच दिसत नाही. निखिल शांत झाला. सायली पुढे म्हणाली, मी फक्त मला थोडं समजून घेण्याची अपेक्षा करते, दुसरं काही नाही. त्या रात्री निखिलला झोप लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर सायलीचे ते व्याकुळ स्वर, पाण्याने डबडबलेले डोळे फिरत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठली तर तिला आश्चर्याचा धक्का बसला. निखिल किचनमध्ये चहा बनवत होता आणि शैलजाताई परीला तयार करत होत्या. सायली अवाक झाली. शैलजाताई तिच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, सायली, काल रात्री खूप विचार केला मी. जे माझ्याबरोबर झालं तेच मी तुझ्याबरोबर करत होते. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. शैलजाताई पुढे म्हणाली, सून घरात येते तेव्हा फक्त ती जबाबदारी घेऊन येत नाही. ती तिची स्वप्न, भावना आणि आयुष्य सोडून येते. सायली रडतच त्यांच्या गळ्यात पडली. तेवढ्यात राधाचा फोन आला. ती रडत होती. आई, माझी सासू आजारी आहे. घरात सगळं माझ्यावर आलंय. खूप दमले ग मी. शैलजाताई काही सेकंद शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, बाळा, काम वाटून घे. सून असो किंवा मुलगी, दोघींनाही आधाराची गरज असते. फोन ठेवतात शैलजाताईच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आज त्यांना पहिल्यांदाच समजलं होतं की सून ही दुसऱ्या घरातून आलेली मुलगी असते. फक्त तिचं आडनाव बदललेलं असतं. घर मोठं असलं म्हणजे कुटुंब मोठं होत नाही. एकमेकांच्या थकव्याची जाणीव असली की घराला घरपण येतं. कारण सून जर हसत असेल तर त्या घराचं नशीब हसत असतं. त्या दिवसानंतर घरात वातावरण बदलायला लागलं होतं. पहिल्यांदाच सायली सकाळी उठली तेव्हा तिला किचनमधून भांड्यांचा आवाज ऐकू आला. ती घाबरतच बाहेर आली आणि तिने पाहिलं शैलजाताई आणि निखिल दोघे मिळून नाश्ता बनवत होते. सायली काही सेकंद तशीच उभी राहिली. कारण लग्नाच्या 7 वर्षात तिने हे दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. तिला पाहता शैलजाताई म्हणाल्या, अगं उठलीस? जा पटकन तयार हो, आज डबा मी बनवते. सायलीला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती म्हणाली, आई, राहू द्या ना, मी करते. तेव्हा शैलजाताई हलकस हसल्या. आज मला करू दे. इतकी वर्ष तू केलंस. सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, तर आपलेपण होतं. ऑफिसमध्ये गेल्यावरही सायली सतत त्याच विचारात होती. खरंच माणूस बदलू शकतो की हा फक्त 2 दिवसांचा बदल आहे? संध्याकाळी ती घरी आली तर घरात पुन्हा गोंधळ सुरू होता. पूनम आणि राधा पुन्हा आल्या होत्या. पण आज वातावरण वेगळं होतं. राधा थेट किचनमध्ये गेली आणि म्हणाली, वहिनी, तू बस, आज चहा मी बनवते. सायली आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. राधा हसत म्हणाली, काल रात्री खूप विचार केला मी सुद्धा माझ्या सासरी किती वेळा रडते आणि इथे येऊन तुझ्यावरच टोमणे मारत होते. सायली काही बोलणार इतक्यात पूनम म्हणाली, खरं सांगू वहिनी, आपल्याबरोबर जे होतं ना तेच पुढे दुसऱ्यावर करायला आपण शिकतो. हॉलमध्ये बसलेल्या शैलजाताईंनी हे ऐकलं आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटली. त्या रात्री सगळे मिळून गप्पा मारत होते. तेवढ्यात शेजारच्या मंगला काकू धावतच आले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. शैलजा, जरा येतेस का बाहेर? शैलजाताई बाहेर गेल्या. थोड्या वेळाने त्या परत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. निखिलने विचारलं, काय झालं आई? त्या म्हणाल्या, समोरच्या देशमुखांच्या घरी खूप मोठा वाद झाला. का?
त्यांची सून घर सोडून माहेरी गेली. सगळे शांत झाले. मंगला काकू म्हणाल्या, सकाळपासून रात्रीपर्यंत काम करूनही तिला रोज टोमणे, रोज अपमान. आज शेवटी ती निघून गेली. सायलीच्या अंगावर काटा आला, कारण ती स्वतः कित्येक वेळा हे पाऊल उचलायचा विचार करत होती, पण फक्त परीसाठी थांबली होती. त्या रात्री शैलजाताईंना झोप लागली नाही. त्यांच्या डोळ्यासमोर सतत एकच गोष्ट येत होती, जर सायली पण एक दिवस घर सोडून गेली तर. पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या सुनेच्या जाण्याची भीती वाटली, कारण त्यांनी आता सायलीला जबाबदारी नाही तर माणूस म्हणून पाहायला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सायली कपडे धुत होती. तेवढ्यात शैलजाताई तिच्या जवळ आल्या. त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. त्या म्हणाल्या, सायली, हे घे. सायलीने पिशवी उघडून पाहिली. त्यात सुंदर साडी होती. सायली म्हणाली, आई, ही कशासाठी? शैलजाताईचे डोळे भरले. त्या म्हणाल्या, इतकी वर्ष मी फक्त माझ्या मुलींनाच साड्या घेतल्या, पण तू पण कोणाच्या तरी घरची लेक आहेस ना. हे ऐकताच सायली स्वतःला आवरू शकली नाही. तिने रडतच शैलजाताईंना मिठी मारली. हे सगळं पाहून परी टाळ्या वाजत म्हणाली, याय, आता माझी आजी आणि मम्मा फ्रेंड झाल्या. सगळे हसू लागले. पण कथा इथे संपली नव्हती. खरी परीक्षा अजून बाकी होती. 2 दिवसांनी शैलजाताईंच्या मोठ्या नंदेचा फोन आला. शैलजा, आम्ही उद्या 4 दिवसांसाठी येतोय. फोन ठेवतात शैलजाताईंच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं, कारण त्यांची नणंद म्हणजे सतत चुका काढणारी बाई. दुसऱ्या दिवशी त्या आल्या. घरात पाऊल टाकताच त्यांनी सुरुवात केली, अरे वा, आजकाल सुनांना खूप आराम दिसतोय वाटतं. सायली शांत होती. शैलजाताई काही बोलल्या नाही. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, सायली, पटकन चहा बनव. सायली उठणार तितक्यात शैलजाताई म्हणाल्या, थांब सायली, तू आत्ताच ऑफिसवरून आली आहेस, मी बनवते चहा. हे पाहून नणंद अवाक झाली. काय, तू चहा बनवणार? तू सासू आहेस ना? शैलजाताई शांतपणे म्हणाल्या, हो, कारण सून म्हणजे आपल्या घरची नोकराणी नसते. हॉलमध्ये शांतता पसरली. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. निखिल अभिमानाने आईकडे पाहत होता. त्या रात्री शैलजाताई सगळ्यांसमोर म्हणाल्या, मी आयुष्यात एक खूप मोठी चूक केली. माझ्यावर अन्याय झाला म्हणून मीही पुढे तोच अन्याय करत राहिले. पण ज्या दिवशी माझ्या मुलीने फोनवर रडत सांगितलं, आई, मी खूप थकते, त्या दिवशी मला समजलं, सून आणि मुलगी यात फरक नसतो. फरक फक्त आपल्या विचारांचा असतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सायलीने शैलजाताईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, तुम्ही बदललात, हेच माझ्यासाठी खूप आहे हो. घरातील सून जर शांत झाली ना, तर समजून घ्या, ती बोलून थकली आहे. आणि ज्या घरात सुनेच्या थकव्याची किंमत समजते, त्या घरात कधीच नाती तुटत नाही. सून फक्त जबाबदारी नसते, ती घराचा श्वास असते. 5 महिने उलटले होते. घरात आता खूप काही बदललं होतं. सायलीच्या चेहऱ्यावर आधीसारखा ताण दिसत नव्हता. शैलजाताई आता रोज सकाळी तिच्यासोबत काम वाटून घ्यायच्या. निखिलही ऑफिसला जाण्याआधी परीला शाळेसाठी तयार करायचा. घरात पहिल्यांदाच सून नाही तर मुलगी राहत असल्यासारखं वातावरण झालं होतं. पण प्रत्येक सुखाला कुठेतरी कोणाची नजर लागतेच. त्या दिवशी रविवारी सकाळी सगळे निवांत चहा घेत बसले होते. तेवढ्यात निखिलचा फोन वाजला. फोनवरून त्याचा चुलत भाऊ अमय घाबरलेल्या आवाजात म्हणाला, निखिल, काका अचानक बेशुद्ध पडले, लवकर हॉस्पिटलमध्ये ये. हे ऐकताच घरात घबराट पसरली. शैलजाताईच्या हातातून कप खाली पडला, कारण निखिलचे वडील म्हणजेच विनायकराव हे घराचा आधारस्तंभ होते. सगळे लगेच हॉस्पिटलला पोहोचले.
डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, त्यांना हार्ट अटॅक आला आहे. पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे आहेत. हे ऐकताच शैलजाताई रडू लागल्या. निखिल त्यांना सावरत होता, पण त्याच्याही डोळ्यात भीती होती. तेवढ्यात सायली शांतपणे पुढे आली. तिने शैलजाताईचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आई, तुम्ही काळजी करू नका. बाबांना काही होणार नाही. त्या क्षणी पहिल्यांदाच शैलजाताईंना जाणवलं, ज्याला आपण इतकी वर्ष परकी म्हणत होतो, तीच आज आपल्या घराला आधार देत होती. पुढचे 2 दिवस सायली अक्षरशः हॉस्पिटलमध्येच होती. कधी डॉक्टरांशी बोलणं, कधी औषध आणणं, कधी शैलजाताईंना जेवण भरवणं. ती स्वतः झोपली नव्हती, पण कुणालाही एकटं पडू दिलं नव्हतं. तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाले, आता धोका टळलाय. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. शैलजाताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या सायलीकडे पाहत म्हणाल्या, बाळा, तू नसतीस ना तर मी कोसळले असते. सायली हलकसं हसली. आई, घर आपलं आहे, माणसंही आपलीच आहेत. हे ऐकून निखिलच्या डोळ्यात अभिमान चमकला. पण खरी वादळं अजून बाकी होती. 1 आठवड्यानंतर विनायकराव घरी आले, पण आता त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज होती. घराचा खर्च वाढला होता. औषधं, टेस्ट, हॉस्पिटलची बिलं. निखिलवर खूप ताण आला होता. एका रात्री तो बाल्कनीत एकटाच बसला होता. सायली त्याच्याजवळ आली आणि शांतपणे म्हणाली, काय झालंय निखिल? निखिल डोळे पुसत म्हणाला, सायली, मी थकलोय ग. घर, बाबांचा उपचार, EMI, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना भीती वाटते. सायली काही सेकंद शांत राहिली आणि मग म्हणाली, तुम्हाला आठवतंय, एक दिवस मी हाच शब्द बोलले होते, मी थकले. तेव्हा तू माझा हात धरला होतास. आज मी तुझा हात सोडणार नाही. हे ऐकताच निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, खरंच, बायको फक्त सुखात साथ देत नाही, ती संकटात घराचा कणा बनते. दुसऱ्या दिवशी सायलीने एक मोठा निर्णय घेतला. तिने तिच्या प्रमोशनसाठी मिळालेली सेविंग्ज विनायकरावांच्या उपचारासाठी दिली. हे पाहून शैलजाताई हादरल्या. त्या म्हणाल्या, सायली, हे पैसे तुझ्या स्वप्नांसाठी होते ना बाळा? सायली हसली. आई, माणसं असतील तर स्वप्न पुन्हा पूर्ण करता येतात, पण माणूसच नसेल तर पैसा काही कामाचा नसतो. त्या क्षणी शैलजाताईंना स्वतःचीच लाज वाटली. कारण जिला त्यांनी इतकी वर्ष फक्त सून मानलं, ती आज या घरासाठी स्वतःची स्वप्न त्याग करत होती. त्या रात्री शैलजाताई देवासमोर बसून रडत होत्या. त्या म्हणाल्या, देवा, ही माझी फक्त सूनच नाही, तर सुनेच्या रूपात आईचं भाग्य दिलंस. तेवढ्यात परी तिथे आली आणि म्हणाली, आजी, मम्मा सुपर हिरो आहे ना? शैलजाताईंनी परीला मिठीत घेतलं आणि रडत म्हणाल्या, हो बाळा, तुझी मम्मा या घराची देवदूत आहे. दिवस पुढे जात होते. घरात पुन्हा हसू यायला लागलं होतं. पण एका दिवशी सायली ऑफिसमध्ये अचानक बेशुद्ध पडली. निखिलला फोन आला. तो घाबरतच हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, त्यांनी स्वतःकडे अजिबात लक्ष दिलं नाही. स्ट्रेस आणि कमजोरी खूप वाढली आहे. निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. कारण जी बाई सगळ्यांसाठी उभी होती, तीच आतून संपत चालली होती. सायली शुद्धीवर आली तर तिने पाहिलं, शैलजाताई तिचा हात धरून रडत होत्या. त्या म्हणाल्या, बाळा, आता पुरे. आधी तू स्वतःसाठी जग. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकसं हसत म्हणाली, आई, पहिल्यांदाच कोणीतरी मला स्वतःसाठी जगायला सांगितलं. हॉस्पिटलच्या त्या खोलीत सगळे रडत होते, पण त्या अश्रूंमध्ये प्रेम होतं, आपलेपण होतं. कारण आता त्या घरात सासूसून राहत नव्हत्या, तर 2 आई मुली राहत होत्या. घर चालवण्यासाठी पैसा लागत असेल, पण घर टिकवण्यासाठी एकमेकांच्या थकव्याची जाणीव असायला लागते. कारण सून जर घरासाठी स्वतःची स्वप्न सोडत असेल, तर त्या घराने तिला प्रेम द्यायलाच हवं. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशा अनोख्या व हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एक नवीन कथेसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.
थँक्यू.